प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेसंदर्भात नागरिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या सूचना व हरकतींवर शनिवारी प्रभारी कोकण विभागीय आयुक्त व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखाली कोकण भवन येथे जनसुनावणी पार पडली। दिवसभर चाललेल्या या सुनावणीसाठी वेगवेगळ्या विभागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या सुनावणीसाठी राजकीय पदाधिकाऱ्यांबरोबरच सामाजिक कार्यकर्ते, वकील, डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक इत्यादींनी उपस्थिती लावून यापैकी काहींनी प्रस्तावित महानगरपालिकेचे जोरदार समर्थन करीत तर काहींनी तेवढ्याच प्रखरतेने विरोध करीत अभ्यासपूर्ण व मुद्देसूदपणे आपापली बाजू मांडली। यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी येथील विभागाच्या विकासासाठी महानगरपालिका स्थापन होणे गरजेचे असल्याचे सांगत जोरदार समर्थन केले। तसेच शेकाप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी काही अटी व शर्तींसह पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली, तर काँग्रेस आणि मनसेने महानगरपालिकेसाठी विरोध दर्शविला। दरम्यान नागरिकांच्या सूचना व हरकतींचा सखोल अभ्यास करून याबाबत शासनाला अहवाल पाठवण्यात येणार असून त्यानंतरच महानगरपालिकेसंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रभारी कोकण विभागीय आयुक्त व्ही राधा यांनी सांगितले। प्रत्येकांच्या मांडणी आणि त्यांचे लेखी निवेदन एकत्र विलेज वाईज त्यांचा अभ्यास करून विचार विनिमय करून एक अहवाल शासनाकडे पाठवण्यात येईल आणि शासनाकडे त्याप्रमाणे संपूर्ण माहिती आपण दिलेल्या प्रत्येक मुद्द्याबद्दल ते चर्चा करून अत्यंत पारदर्शक पद्धतीने फायनल ह्याबद्दलचा निर्णय घेण्यात येईल। दरम्यान वरिष्ठ स्तरावर पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी शासनाच्या जोरदार हालचाली चालू आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत महानगरपालिका स्थापन होणारच असल्याने ही सुनावणी केवळ फारसाच असल्याचा आरोप यावेळी काही उपस्थितांनी केला।